स्थलांतरित पक्ष्यांवरील वैमानिक संशोधनाला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं 12 स्थलांतरित पक्ष्यांना टॅगिंग केलेलं आहे। हा उपक्रम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने हाती घेण्यात आलेला आहे। भारत 2 प्रमुख जागतिक स्थलांतर मार्गांवर वसलेला आहे। मध्य आशियाई फ्लायवे आणि पूर्व आशियाई ऑस्ट्रेलियन फ्लायवे अशी त्यांची नावं आहेत। मध्य आशियाई फ्लायवे मार्गे हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं प्रजनन न करणारे स्थलांतरित पक्षी येतात। यामध्ये पॅसेरीन किनारी पक्षी, बदके, शिकारी पक्षी आणि क्रोंच यांसारख्या विविध प्रजातींचा समावेश आहे। TATRची बफर क्षेत्र त्यांच्या विविध अधिवासांमुळे विशेषतः समृद्ध पक्षी वैविध्याला आधार देतात। या उपक्रमाचा एक भाग म्हणून ब्लॅक टेल्ड गॉडविट, नॉर्दर्न पिनटेल आणि नॉर्दर्न शोव्हलर यांसारख्या निवडक स्थलांतरित पाणपक्ष्यांवर GSM टॅगिंग केले जाते। पहिल्या टप्प्यात एकूण 12 पक्ष्यांना यशस्वीपणे टॅग करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सुरक्षितपणे परत सोडण्यात आले। या अभ्यासातून निर्माण होणारा डेटा या प्रजातींचे स्थलांतर मार्ग, थांबा स्थळे, अधिवासाचा वापर आणि हालचालींच्या परिसंस्थेबद्दल मौल्यवान माहिती देणार आहे। ही माहिती प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरांवर संवर्धन धोरण मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे त्यामुळे आणि दुसरं जे एन्थ्रोपोजेनिक जे फॅक्टर्स आहेत त्यामुळे त्यांची जी कमी संख्या आहे त्यामध्ये फार कमी आता होऊन राहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या आता काय कोणता मार्ग आहे येण्याच्या जाण्याच्या कुठे कुठे ते थांबतात हे स्टडी करणे फार महत्त्वाचे आहे।